तर भास्कर शेठ प्रतिष्ठान कुशल वॉरियर्स जासई या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। आजच्या दिवसामधील 5वी लढत तुमच्या समोर येते। आणखीन एक सामना पेंडिंग आहे, तो डिसायडर मॅच असेल, कोणता संघ मात्र पुढे जाणार। परंतु त्यापूर्वी मात्र इकडून अगोदर 2 सामने जिंकले होते ते श्री शांतेश्वरी प्रसन्न नवीन सेवा या संघानं, आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ लढणार आहे अंतिम सामन्यामध्ये आणि ते डिसाइड करण्यासाठी हा सामना जासई विरुद्ध सोनारी। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले मयूर पाटील आणि प्रितेश पाटील, आणि पहिलं षटक जासई संघाकडून सज्ज होईल गोलंदाज आकाश ठाकूर। पहिल्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती या गोलंदाजांना, दुसऱ्या मॅच मध्ये थोडा मार खावा लागला होता, परंतु आता मात्र महत्वाची मॅच आहे। यस अंपायर प्लीज प्रोसीड। पहिला बॉल आकाश ठाकूरचा, पहिलाच बॉल पहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग लाईन फील्ड मध्ये फिल्डर, कोणतीही धाव मिळणार नाहीये। मागच्या मॅच मध्ये चांगली आक्रमकता दाखवली मयूरनं, सुंदर सुरुवात करून दिली, चांगली स्टार्ट दिली होती आपल्या टीम साठी। आकाश 6 बॉल, लाऊड अपील झाले, अपील मात्र नाकारण्यात आले। इकडे मात्र थोडंसं पुढे गेला होता पॉपिंग रिचच्या, थोडंसं लक्ष असतं तर डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न करता आला असता, परंतु आणखीन एक डॉट बॉल। निर्धाव चेंडूची सांगता, चांगली सुरुवात केली गोलंदाजानं आकाश ठाकूर। पुन्हा एकदा लई मध्ये परतत असताना उरणमधील प्रेसी संघ म्हटला की त्याच्यामध्ये बॅटर मयूरचे वडील आणि काका खरं तर मुख्य खेळाडू असायचे। फुल टॉस आहे, ऑन साइडला वळवल्या, स्क्वेअर लेगला मिड विकेटचा फिल्डर वेगानं पोहोचला त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र पहिली धाव स्कोर कार्डवर नोंदवली जाईल। धाव संख्येचा श्री गणेश होत असताना सोनारी संघासाठी दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत, आणि याही मॅच मध्ये 60 रन्स मागचा सामना वाचवला, परंतु कुठेतरी एका सिच्युएशनला पूर्णपणे हातामधून गमावण्याची चिन्ह निर्माण झाली होती। नो ऑन स्ट्राइक, कॅप्टन प्रितेश पाटील। पहिलं षटक सुरू आहे, P1 सर्कलचं रिस्ट्रिक्शन। आकाश ठाकूर आपल्या षटकामधील पुढील चेंडू, ओ लॉफ्ट केलाय, कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय, कॅप्टन डीपॉट ऑन डक, खातही उघडू दिलं नाहीये कर्णधाराला। अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र कर्णधार प्रितेश पाटील 0 या धावसंख्येवर तंबूमध्ये। आज बऱ्याच वेळेला खरं तर हा शॉट मध्ये प्रितेश पाटील खेळत होते, लॉफ्ट कव्हर ड्राईव्ह, परंतु बरोबर ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा माहिती आहे, कारण पॉवर प्ले मध्ये 2च फील्डर 38 सर्कलच्या बाहेर बरोबर एक एक्स्ट्रा कव्हरला प्रितेशसाठी तैनात करण्यात आला होता, आणि त्याला हलायला सुद्धा लागलं नाहीये। त्यामुळं खरं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सुद्धा प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टननं परफेक्ट लावली होती, आणि जो सापळा रचला होता प्रितेश पाटीलसाठी त्या सापळ्यामध्ये तो अडकलाय। महत्वाची विकेट गमावले सोनारी संघानं। नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 मॅन फ्रॉम चिरनेर विवेक हतनोलकर। तिसऱ्या क्रमांकावर फार मोठी जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल, कारण कर्णधार 0वर बाद झालाय। ओ द स्टम्प्सनं हा बॉल ड्राईव्ह केलाय, समोर मिडॉनला थांबवला जातोय, कोणतीही धाव मिळणार नाहीये। पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला इनफिल्ड वेट करावं लागतं, आणि जेव्हा तुम्ही सर्कल कापाल ना तेव्हाच तुम्हाला धावा मिळतील।
आणि त्याचमुळे खरं तर अधिकाधिक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये असतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्या हातामध्ये चेंडू जाताना तुम्ही पाहिले असतील. दुरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेचा हा बॉल थोडंसं समोर कव्हर्सच्या रिजनकडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय षटक हाताळलाय त्या आकाश ठाकूरने या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली या गोलंदाजांना. एक महत्वाची विकेट सुद्धा कॅप्टनला बाद केलाय. दर्जेदार सुरुवात मात्र करण्यात आले. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर भास्कर शेठ प्रतिष्ठान कुशल वॉरियर्सचा जासई संघाचा निर्णय मात्र सत्कारणी लावलाय. तो आकाश ठाकूरना पहिल्या षटकाच्या अखेरीस 1-1 अशी संथ सुरुवात म्हणावी लागेल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं बॅकफुटवर ढकललंय त्या आकाश ठाकूरच्या गोलंदाजीनं. अगदी पहिल्याच मॅच मधली त्याची गोलंदाजी आठवली. अशी षटकार मात्र दोनही ओव्हर्समध्ये टिचून मारा केला होता या गोलंदाजानं. 5 धावा देताना 2 फलंदाज बाद केले होते. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता आणि आता सुद्धा तशाच कामगिरीची अपेक्षा मात्र त्याच्याकडून असणार आहे. लढावं लागेल आता मात्र श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी या संघाला. चांगले फलंदाज आहेत के पट्टीवर. मयूर पाटील, विवेक हातनोलकर या दुसऱ्या पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये मात्र काय घडणार आहे. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आता मात्र असतील. कॅप्टन पियुष ठाकूर त्यानं चेंडू हातामध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षण पाहिलं तर डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी 2 ऑन साइडला, एक मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पहिला बॉल पियुषचा. राऊंड स्टंप्सनं हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये काहीसा येणारा, इकडे मात्र सरळ शरीराचा वेध घेतला गेला. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. इच्छून मारा आतापर्यंत केलाय गोलंदाजांनी. पहिल्या 7 बॉलमध्ये फक्त एकच धाव आले. एक महत्वाची विकेट सुद्धा, तोही कर्णधार प्रितेश बाद झाला होता 0वर आणि अगदी हलू दिला जात नाहीये. थोडंसं अडकळत खेळताना मयूर पाटील सुद्धा या मॅच मध्ये दिसलाय. फ्लाइट डिलिव्हरी होती यावेळेस मात्र बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला तो पियुष ठाकूरचा. आज तो चेंडू होता, इकडे मात्र स्लोवर बन होता, आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला. आणि हे व्हेरिएशन सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असायलाच हवं. अन्यथा तुम्ही एकाच लाईनवर एकाच टप्प्यावर जर गोलंदाजी करत असाल तर मग गोलंदाजांची कत्तल झालीच म्हणून समजा. त्याचमुळे वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकणं हे क्रमप्राप्त झालंय. ते गोलंदाजांना बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. सिंगल मिळेल जरूर त्या ठिकाणी मयूरला. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्या बऱ्याच अवधीनंतर पुढे जाईल ती 2 या आकड्यावर. ओनली 2 रन्स ऑन बोर्ड. सन्नाटा पसरलाय सध्याच्या घडीला श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस सोनारी संघाच्या स्क्वॉड मध्ये. थोडस चिंतेचं वातावरण, अस्वस्थता पसरले आणि त्याचं कारण तसं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्यात आणि त्यामध्ये हा सामना म्हटला तर इथून जिंकला तरच तुम्हाला पुढचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. डू ऑर डाय हा सुद्धा मॅच आपण म्हणूया नॉकआउट सारखाच आहे. पियुष ठाकूर पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स न आउटसाइड ऑफ स्टंप, बराच बाहेर होता. पंचाचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. 3 या आकड्यावर गरज आहे आता मात्र. धावा कशाही येऊ द्यात व्हाईट बॉलच्या, परंतु हा स्कोर कार्ड मात्र हलता राहिला पाहिजे. इकडे या व्हाईट बॉलनं तेच केलंय. मोठे स्ट्रोक्स जाऊ द्या, परंतु सिंगल साठी सुद्धा बराच मोठा संघर्ष मात्र करावा लागला या संघाला आतापर्यंत. आडबा बॅटन ऑन साइडला, मग्गासपासून जे दडपण आलं होतं त्या दडपणाला दूर करणारा व्हेरी फ्लॅटेड जमिनीला समांतर फटका हातनोलकरच्या बॅटमधून येतोय षटकार. थोडस प्रेशर मात्र रिलीज झालंय. ओ इकडे पाहूया काय घडलंय आणि या सिटीज एज लागली होती. यष्टीरक्षकाच्या हातामधून बॉल उडाला होता आणि त्यानंतर मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केला. लेंथ बॉल होता, वेगवान चेंडू होता.
परंतु गुडलेन स्पॉटवर पडलेला हा बॉल थोडासा उसळी घेतली आणि त्याच मी आउटसाइड एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये महत्वाची विकेट. षटकार मारला होता विवेक हातनोलकरनं आणि पुढच्याच बॉलवर मात्र त्याला बाद केलंय. दुसरा धक्का या ठिकाणी सहन करावा लागेल तो सोनारी टीमला. नऊ या धावसंख्येवर 2 फलंदाज गमावलेत. पहिल्यांदा प्रितेश पाटील, त्यानंतर विवेक हातनोलकर. पियुषचा हा बॉल इकडे फटका फसलाय. प्रणय थळी आहे आणि झेल टिपलाय. बड ऑफला आणखीन एक झेल टिपला आणि आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. पाठोपाठच्या चेंडूवर 2 सफलता कॅप्टनने मिळवून दिल्यात. आणखीन एक महत्वाचा फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. प्रणय थळी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येईल विराज पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली होती. एक फलंदाज बाद झाला होता. परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा देताना कॅप्टन पियुष ठाकूरनं 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आकाश ठाकूर. आज मात्र सनसनाटी निर्माण केले या गोलंदाजांना मैदानावर. आकाश ठाकूर किफायतशीर तर राहिलायच, परंतु त्याच वेळेला विकेट टेकर सुद्धा. आघाडीचे फलंदाज मात्र बाद केले त्या गोलंदाजांना. इकडे पाहूया स्ट्रोक निघालाय. चेंडू सरळ जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मयूरच्या बॅटमधून निघाल्या 4 धावा. चौकार. तटीन 13 धावा धावफलकावर. याला लढावं लागेल आता. मात्र 3 फलंदाज पास झालेत आणि सुरुवातीपासून थोडासा अडखळत खेळत होता मयूर, परंतु हा चौकार नक्कीच त्याच्यासाठी थोडासा आत्मविश्वास, थोडासा दिलासा देणारा ठरलाय. बॉलर आकाश ठाकूर समोर समोर आघात केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑनला झेल टिपलाय. आणखीन एक महत्वाची विकेट आकाश ठाकूरच्या नावावर. फलंदाज बाद होईल. सलामीवीर मयूर पाटील त्याच्या खेळीचा होतो अंत. चौथा धक्का सोनारी संघाला.
हलक्या हातानं यावेळेस मात्र दिशा दिले पॉइंट कडे. चेंडू निघाला. डी पॉइंटचा क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत पर्याप्त वेळ होता दुहेरी धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावा असंच खेळावं लागेल कारण ज्या फलंदाजांनी मात्र मोठ्या स्ट्रोक साठी गेले सगळेच बाद झाले. आपण पाहिलं पहिल्यांदा प्रितेश पाटीलला, त्यानंतर विवेक हातनोलकरनं सुद्धा तेच केलं. षटकार आला होता, कुठेतरी स्ट्राईक रोटेशन करणं गरजेचं होतं. प्रणयनं सुद्धा तेच केलं. अडबा पॅटनं मोठा स्ट्रोक साठी जरूर गेला होता. इकडे मात्र डॉट बॉल निघून गेला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 15 धावा आतापर्यंत धाव फलकावर. थोडस शांतमय क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये, परंतु प्रेक्षकांची मात्र चांगली उपस्थिती. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय त्याला पाहिजे स्ट्रॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. रिस्क घेतले थोडीशी. थ्रो थोडासा डोक्यावरून आलाय. ओर थ्रो झाला होता आणि त्याचमुळे इकडे मात्र दुसरी धाव पूर्ण करण्यात आले. 2 धावा. हे चांगलं क्रिकेट आहे. दुहेरी धाब्यानं सुद्धा धाव फलक चेंज ऑफ पेस. थोडासा गती कमी केली होती. या बॉल मधील गती काढून घेतली होती आकाश ठाकूरनं. चला 17 धावा झाल्या 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि चौथ्या षटकाला सुरुवात होईल. ओमकार शिगवण. व्हाईट बॉलचा इशारा. सगळे बॅनर्स आपण पाहतो या क्रीडांगणाभोवती. महाराष्ट्र ऍडव्हर्टायझिंग राहुलजी प्रधान च्या माध्यमातून खरं तर बनवण्यात आलेत. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करायचा होता. इकडे मात्र थोडीशी दिशा कदाचित भरकटली. प्रयत्न चांगला आहे गोलंदाजाचा ओमकारचा. असे चेंडू पडले पाहिजेत. मग बऱ्याच वेळेला वाईड यॉर्कर टाकताना एखाद दुसरा वाईड गेला तरी फारसा फरक पडत नाहीये, परंतु हे चेंडू खेळणं फलंदाजांना चॅलेंजिंग. लवा फुल टॉस बॉल यावेळेस मात्र उडवलाय. कबा पॉइंट कडे क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये थ्रो आलाय आणि पाहावं लागेल. यस रेफर करण्यात आलंय. परंतु ज्या पद्धतीनं यष्टीरक्षक थोडासा कॉन्फिडंट वाटतोय आणि त्यामुळे कदाचित तिकडे ट्रबल मध्ये असू शकेल फलंदाज. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय.
24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवला जाईल. जे प्रशांत माई सर आहेत कंट्रोल रूम मध्ये. इट्स आउट, फलंदाज बाद आहे. कारण यष्टीरक्षकाची देहबोली सांगत होती, त्याचा आत्मविश्वास सांगत होता की हा डेफिनेटली बाद असणार आणि तेच घडलं. पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. वेल शॉट राहिला, परफेक्ट थ्रो चांगला होता आणि त्याचमुळे थ्रो जर थोडंसं तरी इकडे तिकडे असताना 19-20 तरी सुद्धा मी तर म्हणेन पॉपिंग क्रीज मध्ये बॅट पोहोचली असती. त्यामुळं क्रेडिट रेनॉल्डचे जे असतात ना हे त्या क्षेत्ररक्षकाला द्यावे लागतात. 5वा धक्का लागलाय, निम्मा संघ गारज झालाय. टीम सोनारी 20 या धावसंख्येवर. कमी धावांमध्ये थोडासा आता मात्र निपटला हा संघ. च्या पद्धतीने गोलंदाजी झाले. भास्कर शेठ प्रतिष्ठान, कुशल वॉरियर्स, जासई नवदीप पाटील नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर दाखल झालाय. उरण प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य असं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवशी सगळे स्टार खेळाडू होते. या स्पर्धेला सुरुवात होताना उरण तालुक्यामधील सगळेच स्टार तुम्हाला पाहायला मिळाले. परंतु मॅचेस फार कमालीच्या चांगल्या झाल्यात कालही आणि आजही. ओव्हर द स्टंप्सला हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेचलाय. बॉलला पाठवलंय रुद्र पाटील, शौर्य पाटील स्टँड मध्ये 6 धावांकरता षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. या 6 धाब्यानं टोटल 26 या आकड्यावर. 45च्या आसपास न्यावी लागेल ही टोटल. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ ला फिल्डर आहे. एक धाव मिळेल, जास्त काही हाताला लागणार नाहीये. 27 धावा. 4थं षटक आहे सुरू. नवदीप पाटीलनं मात्र षटकार खेचलाय. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे चेंडू धाडलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पोहोचलाय त्या ठिकाणी. झेल मात्र टिपलाय राजनं आणि आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. 6वा धक्का. मोठ्या स्ट्रोक साठी जातात, परंतु कुठेतरी षटकारानंतर मात्र स्ट्राइक रोटेट करणं सुद्धा गरजेचं. सिंगल डबल्स वर सुद्धा भर दिला असता तर एव्हाना 35-40 आसपास ही धावसंख्या गेली असती. परंतु प्रत्येक जण या मॅच मध्ये फक्त मोठ्याच फटक्यांसाठी गेलेत. हितेश मात्रे नवीन फलंदाज. थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. 27 या धावसंख्येवर 6 फलंदाज बाद झालेत. ओमकार शिकवण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली बॉलिंग केली. एक षटकार जरूर आलाय, परंतु एक महत्वाची विकेट सुद्धा त्याला प्राप्त झाले. नेक्स्ट बॉल हितेशसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू सादर करेल. ओ यावेळेस आल्या धमाका पाहायला मिळते ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचला या बॉलला. जाईल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार.
हितेश मात्रेच्या षटकारानं मात्र टीमची टोटल 33 वर 33. लढता येणारी धावसंख्या उभारावी लागेल. मॅच मध्ये काही घडतं क्रिकेटमध्ये, शेवटपर्यंत प्रयत्नरत राहावं लागेल तुम्हाला. इकडे एज लागले, फ्लाइंग स्लिप कडे उडालेला झेल. पुढच्याच बॉलवर मात्र षटकारानंतर हितेशची वापसी. ओमकारला मात्र मिळाले सफलता. षटक समाप्त झाले या ठिकाणी चौथं, आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहतोय 33 या धावसंख्येवर 7वा धक्का. मालीन रोनित पाटील आयोजन केलाय मानाचा, आयोजन केलाय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. 33 वर 7 चौथ्या षटकानंतर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक 5वं आणि अंतिम षटक मात्र असेल. चला थोडं स्पीडअप करा. हर्षल तांडेल गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी फार महत्वाचं षटक आहे. इकडे हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न असेल सोनारीचा. लो फुल टॉस बॉल, परंतु इकडे काय घडलंय, हिट विकेटचा शिकार आणि आणखीन एक धक्का मात्र लागलाय. पाहू शकता रिप्ले मधून. खरं तर ऑप्शनच्या बाहेर शफल झाला होता फलंदाज. एक्झॅक्टली आपण पाहूया, पॉपिंग ग्रीजचा जास्त वापर केला होता क्रीजच्या खोलीचा. पहा बराच मागे आला आणि त्यानंतर अटेम्प्ट करण्यानंतर बॅटच त्याची स्टंपला लागली आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. हिट विकेटचा शिकार आहे फलंदाज. 33 या धावसंख्येवर 8वा धक्का लागलाय. हलक्या हाताने यावेळेस मात्र दिशा दिले. टाइम चांगलं या बॉलवर. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार येतोय. आपण पाहिलं तर हा स्ट्रोक बऱ्याच वेळेला शक्तीपेक्षा युक्ती सुद्धा श्रेष्ठ ठरते. हेच करायचंय या मैदानावर. तुम्हाला गॅप शोधायचे आहेत. प्रत्येक जण येणारा फलंदाज मात्र मोठ्या फटक्यासाठी गेलाय आणि म्हणूनच सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं सोनारी संघाची वाताहत झाले ना, त्याचमुळे झाले. परंतु अशाही धावा काढता येऊ शकतात क्रिकेटमध्ये, हे मात्र दाखवलंय ते फलंदाज सूरज मोकलला. या षटकामधील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा झाल्यात. 7-8 धावा आल्या. 45च्या आसपास जर धावसंख्या गेली ते लढता येईल प्रितेशच्या टीमला. प्रयत्न करावे लागतील. हर्षल तांडेल पुन्हा एकदा हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. स्क्वेअर ड्राईव्ह केला होता. बॉल वेगाने चाललाय त्या ठिकाणी पाठीमागे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळतील. ओव्हर थ्रो झालाय. आणखीन एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. त्यामुळे प्रयत्नरत राहिले ना तर काही ना काही आपल्याला हाताला मिळतच, आणि तेच प्रयत्न प्रामाणिकपणे असतील तर यश हे आपल्याला प्राप्त होत असतं. 3 धावा आल्या. मागच्या 2 बॉलमध्ये नवीन येणारा फलंदाज आपण पाहिला 10व्या क्रमांकाच्या फलंदाजानं 7 धावा काढल्यात. 40 धावा धावफलकावर. अजूनही चान्सेस आहेत. इकडे एखादा स्ट्रोक आला 45-48 ही सुद्धा धावसंख्या मी तर म्हणेन बचाव करू शकतो संघ. फुल टॉस बॉल आहे. लॉंग ऑन ला फिल्डर. इकडे थोडासा गॅप मध्ये प्लेसमेंट करणं गरजेचं होतं. बॉल चांगला होता, कुठेही खेळता आलं असतं,
परंतु तो सरळ हातामध्ये खेळला आणि त्याचमुळे इकडे मात्र 9वा धक्का लागलाय. आता शेवटची जोडी मैदानामध्ये. शेवटची जोडी आता मात्र मैदानामध्ये. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइज सोनारी संघ. 40 धावा झाल्यात, 9 फलंदाज बाद झालेत आणि या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हर्षल तांडेल, नवीन बॅटर प्रमोद मडवी. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. इकडे पाहूया, डायरेक्ट हिट नाही. ओ स्टंपवर कोसळलाय तो. पूर्णपणे पाहायला गेलं तर बॅकअप साठी जो क्षेत्ररक्षक पुढे आला होता नॉनस्ट्राईक एंडला, थोडासा मध्ये आला आणि तो सुद्धा पडला त्या ठिकाणी. चला मेडिकल फॅसिलिटी इफ एनी रिक्वायर्ड. पाहू शकता बरोबर मध्ये आला, त्यामुळं प्रमोदची ही चुकी आहे असं म्हणता येणार नाहीये, कारण तो सुद्धा रन साठी धावणार होता. कदाचित आणखीन एखादी धाव मिळाली असती इकडे. हा मधीतच होता तो डेफिनेटली आणि त्याचमुळे बरोबर प्रणबच्या मध्ये आला. थोडस लागलंय त्या ठिकाणी, मुकामार असेल. ...24 लाईव्ह इव्हेंट्स सबस्क्रायबर मीटर 3,10,377 सबस्क्रायबर्स आतापर्यंत झालेत. आणि आपण त्यामध्ये नसाल तर नक्कीच इकडे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर लगेचच इकडे आकडा वाढेल. ...24 लाईव्ह इव्हेंट्स अगदी कमी कालावधीमध्ये मात्र अनेक पल्ले गाठलेत या वाहिनीनं. आणि लवकरच खरं तर परदेशामध्ये इंटरनॅशनल इव्हेंट ऑर्गनाईज करताना ही वाहिनी दिसेल आपल्याला आणि त्यासाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत. सगळ्याच पनवेल तालुक्यामधील, उरण तालुक्यामधील सुद्धा सगळ्याच मोठ्या स्पर्धा सातत्याने कव्हर करतात. मोठी टीम आहे त्यांच्याकडे. आता मात्र एकाच वेळेला 4-4, 5-5 स्पर्धेंचे सेटअप्स, डे नाईट्स आणि प्रक्षेपण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच ही सगळ्याच मुलांची मेहनत आहे. मराठी माणसाचं, अग्री माणसाचं चॅनल आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला माणूस, आपला अग्री माणूस. प्रितेश पाटील, त्याचप्रमाणे अमितजी मात्रे बालई, भावेशजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सबस्क्राईब मीटर वाढतोय. सगळ्याच आमच्या सबस्क्रायबरचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तुमचं प्रेम आहे खरं तर, आणि म्हणूनच बरेचसे अपडेट्स, बऱ्याचशा स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. बऱ्याच वेळेला अर्धशतक इनिंग्स, आपल्या आवडत्या खेळाडूंच्या मेडन ओव्हर्स, स्पेशल इनिंग्स, कधी कधी मॅच विनिंग इनिंग्स. थोडीशी इंजुरी झाली होती आणि पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट.
तर सर्व बाद 40 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सोनारी संघाने केल्यात. पहिला संघ ठरलाय जो ऑल आउट झाला या स्पर्धेमध्ये. उरण प्रीमियर लीग मध्ये हा संघ ऑल आउट झालाय. 41 धावांची गरज आहे पुढचा सामना खेळण्यासाठी पियुष ठाकूर आणि टीमला. अर्थातच भास्कर शेठ प्रतिष्ठान कुशल वॉरियर्स जासई या संघाला. यानंतर या लढतीतील विजेता संघ श्री शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेबा या संघाच्या विरोधामध्ये खेळेल, जी डिसायडर मॅच असेल. तिथून जिंकणारा संघ खरं तर क्वालिफाय होईल आजच्या दिवसामधून. आणि तो संघ कोणता असेल, सध्याच्या घडीला 3 संघ उरले, त्यामधील एक संघ आज विजयावर शिक्कामोर्तब करेल. चला सलामीची जोडी पाठवा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडंसं उशिरानं चाललोय, बऱ्याच वेळेला मधून लाईट गेल्यामुळं इन्स्ट्रक्शन देणं थोडंसं कठीण जातं. आणि निशिकेत अर्थातच गुड्डू आपण सुद्धा येऊन राहाल जवळ नसाल, इकडे लाईव्ह पाहत असाल. यानंतर टॉस आपण करणार आहोत, कारण 41 धावांचं लक्ष आहे. तर सामना समजा लवकर संपला तर वेळ नको जायला, परंतु असं काही होणार नाही आहे, कारण समोर प्रितेशचा संघ आहे. आणि प्रितेशचा संघ म्हटला की थोडी फाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सहजासहजी सोडणारा नाहीये ही मॅच प्रितेश. आणि या दुसऱ्या सत्र लो स्कोरिंग मॅच ही नक्कीच चुरशीची तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जाऊया आपण दुसऱ्या सत्रासाठी. अशा पद्धतीनं इकडे मात्र हा सामना रंगवला जाईल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल, तो अतिश पाटील सरपाकोटे यांचा. थँक्यू. चलूया मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी आपण बघतोय उरण प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व या ठिकाणी सुरू आहे. चौथ्या पर्वातील अतिशय महत्त्वाचा सामना करो या मरो. आज आत्ता ताबडतोब इथून जिंकणाऱ्या संघाचा आजच्या दिवसातला शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळेल. पण सामना जिंकण्यासाठी एक धावसंख्या जी पाहिजे होती ती धावा या ठिकाणी आलेल्या नाही आहेत. परंतु एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटेल की मगाशीच्या धावा देखील प्रितेश पाटील यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण डिपेंड करताना पाहिल्यात. इथे 5 षटकामध्ये 41 धावा डिपेंड करायच्या आहेत. काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग केलं जाईल, कोणत्या गोलंदाजाचा कुठल्या स्थानावर वापर केला जाईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं नियोजन, चांगलं संयोजन, चौथं पर्व आणि उपस्थित रसिक प्रेक्षक. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाते ना तशी तशी या स्पर्धेमध्ये अजूनही रोमांचक येते. काय 41 टार्गेटच 41 आहे. चाळीस धावा झालेल्या आहेत. 41 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही गुणलेखकांच्याकडे 40 धावाच आहेत. तुम्हाला माहिती आहे ना जिंकत आहे की नाही, का नुसतं टाइमपास आहे? काय असतं माहिती आहे, याचा पॅकरचं नुकसान आहे. पॅकरला झक मारीन टीम टाकली. चला चला इथे आपली जी दुरुस्ती आहे ती केली जाईल. 41 धावा झाल्यात, 42 धावांचं टार्गेट आहे. सामना सुरू करूया. टेक्निशियन टीम, गुणलेखक आणि माणूस, चुका तर होणारच, चुका तर होत राहणार.
पण एका चुकीचा फटका एका सामन्यावर पडू शकतो याची जाणीव आम्हाला नक्कीच आहे. तर तुम्हा खेळाडूची आम्ही माफी मागतो आणि चलतोय मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सामना कुशल वारियर जासई विपक्ष श्री स्वामी समर्थ सोनारी या दोन संघादरम्यान सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वर खेळाडू आपण बघतोय. सलामीची जोडी मैदानाच्या वर प्रतीक ठाकूर आणि नॉन स्ट्राईक एंडला कुणाल विचारे ही जोडी मैदानामध्ये असेल. गोलंदाज आपण बघतोय सूरज मोकल. पहिला बॉल, चांगला बॉल, चांगली गती, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. याच पद्धतीने त्यांना गोलंदाजी करायची आहे कारण आपण कमी धावांना डिपेंड करतोय. चला सोनारी संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाहीये मित्रांनो. एक प्रतिनिधी या ठिकाणी लवकर पाठवा. आपण फार मोठी स्पर्धा खेळतोय आणि फार मोठ्या स्पर्धेला कुठलेही गालबोट नको. इथे उंची जास्त आहे, टॉपेज लागलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येईल अडवला जाईल का, इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत आणि यशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चलो निर्णय येईल. बाकीच्या खेळाडूंनी आपल्या जागेवरच थांबायचं आहे. आपल्याकडे आता वेळ नाही कारण अतिशय महत्त्वपूर्ण सामना अजूनही बाकी आहे. म्हणजे एकूण 3 इनिंग्स आजच्या दिवसामधल्या बाकी आहेत. याच दरम्यान सन्माननीय निलेश घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. चला सेफ आहे. 3 धावा या ठिकाणी. एक धाव अडवली जाते. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिप मध्ये आहे. तू मै डायरेक्ट हिट या ठिकाणी धोका झाला असता. सुरक्षित पापिंग क्रीज मध्ये आलेत. कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये आपण बघतो लढत ही खऱ्या अर्थानं गोलंदाजाची असते आणि फार मोठी जबाबदारी कॅप्टनवर. अशा पद्धतीने आपण ही जबाबदारी पेलवताना गोलंदाजांना आतापर्यंत तरी पाहिलं आहे. इथे पूल केलाय, पॉवरफुल आहे, पॉवर जनरेट केली आहे, प्रयत्न केला जातोय. अप्रतिम प्रयत्न आहे त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न केला जातोय. चला तिसऱ्या पंचांकडे परत एकदा आपण जाऊया. आता आपण आधुनिक क्रिकेट खेळतोय. बाहेरच्या माणसांनी काही सांगितलं ना तरी आपण तिसरा डोळा अर्थातच आपला कॅमेरा आणि कॅमेऱ्याचा वापर आपण नक्कीच करू. कोणत्या जागेवर कोणत्या संघाचे समर्थक असतील काही सांगू शकत नाही आणि म्हणून प्रेक्षकांच्या बाजूने डिसिजन आता आपण देत नाही कारण आपण आता कॅमेऱ्याचं ऐकणार आहोत. 24 लाईव्ह इव्हेंट्स, एक उत्तम क्लॅरिटी, उत्तम संकलन, चांगला टीम वर्क त्यांचा आपण बघतोय. आतापर्यंत झोकून देणारी क्षेत्ररक्षणाची बाजू आपण पाहिली श्री स्वामी समर्थ सोनारी संघाची. हे झोकून देणंच एक उत्तम खेळाडूचं लक्ष असतं आणि इथे आपल्याला धावा डिपेंड करायच्या आहेत 42. त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत सुरू आहे. तिसऱ्या पंचांची पाहणी आली आहे आणि पंच प्रशांत माळी सरांनी या ठिकाणी जे पाहिलंय त्यामध्ये असं दिसतंय की सेव्ह केलाय षटकार. पहा बारीक बारीक गोष्टी असतात. मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येकाच्या नजरेमध्ये काय असेल हे सांगू शकत नाही. एक बॉटल एका अँगलने दुसरी दिसते, दुसऱ्या अँगलने दुसरी दिसू शकते. एका बाजूला बाटलीचा लेबल असतो, दुसऱ्या बाजूला बाटलीला लेबल नसतो. म्हणून आपण सगळ्या गोष्टींना चाचपून निर्णय देतो. ही आधुनिकता आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचा फायदा आपल्या खेळाडूंना देखील निश्चितपणे होतो. चला मैदानावर पुढचा बॉल या ठिकाणी अपर कट केलाय. थर्ड मॅनच्या डोक्याच्या वरून जातोय. सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा ब्रँडेड F1 क्वालिटीचा चौकार.
चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला, कॉपी बुक स्टाईल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त वापसी केली आहे, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजानं. एकच चेंडू या षटकामध्ये जर आपण पाहिला तर खराब आलाय, ज्यावर आपण चौकार पाहिला. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 10 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात मी म्हणेन की 24 चेंडूमध्ये अजूनही 32 धावांचं लक्ष बाकी आहे. चला टीम मीटिंग आता वारंवार करू नका, तुम्हाला विनंती आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. मगाशीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं श्री स्वामी समर्थ सोनारी संघानं 18 चेंडूमध्ये 21 धावा डिपेंड केल्या आणि खरोखरच जो पराभव झाला होता त्या पराभवाला जिंकण्यामध्ये त्यानं परावर्तित करून दाखवलं. तुमच्याकडे क्षमता असते, तुमच्याकडे प्रतिभा असते, फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य काहीच नाही आहे. आणि फक्त तुमच्याकडे शक्य करण्यासाठी पाहिजे तेवढा आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे लढण्याची जिद्द असली पाहिजे. जिद्द, चिकाटी, संयम, आत्मविश्वास या विजयाच्या दिशेनं नेणाऱ्या 4 प्रमुख गोष्टी आहेत. आणि त्यातल्या त्यात मगाशीच्या सामन्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी हलक्यानं घेतलं समोरच्या संघानं 18 चेंडू 21 धावा आणि त्याचा फटका विंदने संघाला पडला आणि या स्पर्धेतून त्यांना बाहेर देखील व्हावं लागलं. कोणाला वाटलं नव्हतं इथे असणाऱ्या प्रेक्षकांना की 18 चेंडूमध्ये 21 धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात. पण होय, हे क्रिकेट आहे. आपण क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असे उलटफेर पाहिलेत आणि त्यापैकी एक महत्वाचा उलटफेर आज याची देही याची डोळा आपण सगळ्यांनी पाहिला. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. सोनारी संघाचा सगळ्यात महत्वाचा ट्रम्प कार्ड. दोन्ही सामन्यामध्ये या खेळाडूनं त्यांना कमबॅक करून दिलाय. मागचा सामना देखील याच गोलंदाजानं धावा कमी केल्या, तिथून एक रस्ता मोकळा केला. आताही ही संधी आहे का, करेल का? पहिला बॉल, अहो मोठा फटका आलाय आलाय आणि गेलाय लांगण सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय कुणाल विचारे. अगदी आपण बोथ एंडनं ही स्पर्धा बघतोय. ही खासियत आहे या स्पर्धेची. त्यातल्या त्यात RS कोटनाका संघाने जो निर्णय घेतला, आपल्या विद्युत तारा ज्या आहेत त्या आता सीमारेषेच्या बाहेर गेल्यात, त्यामुळे अगदी मैदान जे आहे ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतायत. यावेळेस हवेत बॉल आहे, इथे प्रयत्न केला जातोय आणि चेंडू मला वाटतंय सीमारेषेच्या बाहेर जाणार. षटकार. RS कोटनाका संघाचं एक विशेष सहकार्य आणि RS कोटनाका संघासाठी कायमस्वरूपी एक गोष्ट जी अडथळा होती, जो काटा होता, विद्युत तारांचे जे पोल आहेत, त्या विद्युत वाहिन्या आहेत, त्या आता सीमारेषेच्या बाहेर गेल्यात. त्याचं कारण सुशांत तांडेल आणि वैभव कडू यांचा पाठपुरावा, त्याच्यानंतर प्रशांत माळी सर असतील, सगळी कमिटी असेल, त्यांनी घेतलेली मेहनत. यावेळेस अधिक मेहनत पाहायला मिळते. स्ट्रेट टू द डोक्यावरून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक मोठा फटका. काय स्थिती आहे. मगाशीच्या गोलंदाजीचा हिरो आता मात्र झिरो ठरला. 3 चेंडूमध्ये 3 षटकार खाल्लेत हितेशनं. काय क्रिकेट यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. मगाशी जेव्हा हितेशने गोलंदाजी हाताळली होती ना, एंड चेंज होता. हितेशचा वापर या बाजूने झाला, थोडासा फटका पडला. मगाशी याच एंडनं प्रमोद मडवीनं 5 चेंडूमध्ये 5 षटकार खाल्ले होते. इथे आता 3 खाल्लेत हितेश म्हात्रे यांना. पुढचा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये होता, परंतु थोडासा गती परिवर्तित केलेला बॉल. इथे मात्र
अपेक्षित निर्धाव चेंडू कॅप्टनसाठी आलाय. सामना आपण हारतो किंवा जिंकतो याला महत्व नाही, तुम्ही एक झुंज कशी देता, प्रेक्षकांना तुम्ही किती मंत्रमुग्ध करता, आयोजकांना किती खुश करता, तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोक कशा पद्धतीने ध्यानात ठेवतील हे फार महत्वाचं आहे. इथे टॉप एज लागलाय, हवेत आहे, जेल खाली खेळाडू, जजमेंट चुकलंय आणि इथे मात्र 2 धावा. संधी येते आहे परंतु संधीला उचललं जात नाही. जवळ आता रस्ता साफ होतोय की काय असं चित्र उभं राहिलंय. धावा झाल्यात तब्बल 30 धावा, करायच्या आहेत 42 धावा, राहिल्यात 19 चेंडू मध्ये 12 धावा. मगाशी जी गुणवत्ता दाखवली ना त्याहीपेक्षा अगदी 50% तुम्हाला जास्त ओथावे लागणार आहेत, तेव्हा या सामन्यामध्ये तुमचं कमबॅक होऊ शकतं. कठीण आहे, परिस्थिती कठीण आहे. पुढचा बॉल यावेळेस टोळवलाय, काऊ कॉर्नर रिझन मध्ये जातोय. आणखी एक दर्जेदार फटका, षटकार. यावेळी जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावसंख्या आपण तब्बल 36 पाहतोय. फार महागड षटक या ठिकाणी आलाय. 26 धावा या षटकामध्ये हितेशनं खर्च केल्या. करावं तरी काय हा प्रश्न या ठिकाणी पडलाय. अगदी तिन्ही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ सोनारी संघाचा दुसरा जो बॉलर वापरलाय ना त्या दुसऱ्या गोलंदाजानं अधिकाधिक धावा दिल्या आहेत. हा सामना थोडासा लवकर संपेल की काय असं चित्र या ठिकाणी उभं राहिलंय. शेवटच्या सामन्याकरता इथे शेवा संघाचे सगळे शिलेदार उपस्थित झालेत, कारण आपला संघ आता 1 स्टेप लांब आहे, 1 स्टेप या ठिकाणी मागे आहे. इथून क्वालिफिकेशन टॉप 8 मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर एक सामना जिंकायचा आहे. आणि गुड्डू समोर कोणता कॅप्टन येणार यासाठी सुरू असणारी ही लढत या ठिकाणी आपण पाहतोय. 18 बॉल 6 धावांचं लक्ष्य. अंकुर पाटील ज्यांना मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच प्राप्त केलं होतं, 8 धावा डिपेंड केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 8 धावा डिपेंड करणारा अंकुर मात्र या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर चौकार खातोय. थँक्यू. 4 धावा आल्यात आणि राहिल्यात फक्त मात्र आता 2 धावा. सामना जवळ अगदी आपल्या खिच्यामध्ये घातलाय. कारण होतं पहिल्या डावामध्ये केलेली गोलंदाजी. काय गोलंदाजी होती, धावा करायला संधी दिली नाहीये, कुठेही धावांचा आकडा मोठा आला नाही आणि त्याचा फटका संघाला पडला. इथे पूल केला जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यावेळेस श्री स्वामी समर्थ सोनारी या स्पर्धेतून जवळ बाहेर होतोय आणि आता मात्र आव्हान देखील संपुष्टात आलंय. पुढे जाणारा संघ आपण बघतोय, अगदी याची देही याची डोळा. क्रिकेटचा हा देखणा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 साइड गेम झाला, 1 साइड खेळ झाला. नाही असं म्हणतात की एकतर्फी प्रेमामध्ये मजा नसते आणि एकतर्फे क्रिकेटच्या सामन्यामध्ये देखील मजा नसते. हा अगदी कंटाळवाणा सामना आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सामना संपलाय. इथे मात्र आपण सामन्याचा समारोप करूया. ऐकूया एक डीजे धून. चला आता फायनल पर्यंत म्हणजे आपल्या शेवटच्या सामन्यापर्यंत आले.